नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर जॉग्राफी ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न उत्तरे बघत आहोत। यामध्ये आज आपण अचूक घटक ओळखा भाग 4 बघत आहोत। भाग 4 यामध्ये आज आपण प्रकरण क्रमांक 7 प्रदेश आणि प्रादेशिक विकास व प्रकरण क्रमांक 8 भूगोल स्वरूप व व्याप्ती ह्या दोन प्रकरणावरील अचूक घटक ओळखाची प्रश्न व उत्तरे बोर्ड परीक्षेदृष्टी महत्त्वाची बघणार आहोत। याच्या अगोदरच्या 3 भागामध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 ते प्रकरण क्रमांक 6 वरील अचूक घटक ओळखाची प्रश्न उत्तरे बघितलेली होती। जर तुम्ही ती बघितली नसतील बघायची असतील तर तुम्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला ते व्हिडिओ बघायला मिळतील आणि नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच आपल्याला माहिती मिळेल। तर चला आज आपण अचूक किंवा बरोबर घटक ओळखा किंवा त्यास योग्य पर्याय निवडा असेही म्हणतात। हे जी महत्त्वाची प्रश्न उत्तरे आहेत त्याला सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे राजकीय किंवा प्रशासकीय विभाग। यामध्ये एकूण 4 पर्याय आहेत, परभणी, खानदेश, कोकण, विदर्भ। आता अचूक किंवा बरोबर घटक ओळखा किंवा योग्य पर्याय निवडा हा जो प्रश्न आहे तो प्रश्न विचारल्यानंतर त्याचे जे पर्याय दिले जातात त्या पर्यायामध्ये 3 पर्याय हे चुकीचे असतात आणि यामधला एकच पर्याय हा बरोबर असतो। मग हे जे दिलेले विधान असतं त्या विधानाला अनुसरून कोणता पर्याय बरोबर आहे ते शोधायचं। आता या ठिकाणी विधान बघा, राजकीय किंवा प्रशासकीय विभाग कोणते आहेत, तर यामधला कुठला राजकीय प्रशासकीय विभाग आहे तो या ठिकाणी उत्तर म्हणून लिहायचा। तर याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे अ, परभणी। यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे आशिया खंडातील नद्या। अ, व्होल्गा, आ, मिसिसिपी, ई, यांगत्से, ई, नाईल। याचं उत्तर ई, यांगत्से। यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे औपचारिक प्रदेश। अ, कोल्हापूर जिल्हा, आ, सिटी केबल सेवा केंद्र, ई, प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र, ई, मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा। याचं उत्तर अ, कोल्हापूर जिल्हा। प्रश्न क्रमांक 4 आहे प्रादेशिक विकासासाठी अनुकूल प्राकृतिक घटक। अ, उंच पर्वतरांगा, आ, सौम्य हवामान, ई, अतिपर्जन्य, ई, उष्ण हवामान। याचं उत्तर आहे आ, सौम्य हवामान। आता तुम्ही काय करायचं आहे, ही जी प्रश्न उत्तर या ठिकाणी दिलेली आहेत ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंद करून ठेवायची आहेत, कारण हे सगळे जे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला स्वाध्यायासाठी जे दिलेले प्रश्न आहेत त्यामध्ये अशा प्रश्नांचा समावेश केलेला नाही, त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न सराव करण्यासाठी खूप उपयोगी पडणार आहेत। आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया। भारतातील तुलनेने विकसित राज्य किंवा राज्ये। अ, हिमाचल प्रदेश, आ, झारखंड, ई, महाराष्ट्र, ई, ईशान्येकडील राज्ये। याचं उत्तर आहे ई, महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 6 आहे आफ्रिका खंडातील वाळवंटी प्रदेश। अ, सहारा वाळवंट, आ, गोबीचे वाळवंट, ई, थरचे वाळवंट, ई, अरब वाळवंट। याचं उत्तर आहे अ, सहारा वाळवंट। प्रश्न क्रमांक 7 आहे कार्यात्मक प्रदेश। पर्याय अ, उत्तर प्रदेश, आ, हवेली तालुका, ई, सिटी केबल सेवा केंद्र सेवा क्षेत्र आहे बरं का, ई, कोल्हापूर जिल्हा। याचं उत्तर ई, सिटी केबल सेवा क्षेत्र। प्रश्न क्रमांक 8 आहे प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी निधी वितरित केले जाणारे क्षेत्र। प्रश्न परत एकदा बघा, प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी निधी वितरित केले जाणारे क्षेत्र। पर्याय अ, सुपीक शेतीयोग्य क्षेत्र, आ, अनुकूल हवामान खनिज संपत्तीने समृद्ध क्षेत्र, ई, आदिवासी प्राबल्य क्षेत्र आणि ई, औद्योगिक क्षेत्र। याचं उत्तर आहे ई, आदिवासी प्राबल्य क्षेत्र। त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे सूचीपर्णी वन क्षेत्राचा प्रदेशावरील परिणाम।
अ पर्याय आहे कृषी विकास, आ कागदाचा लगदा, ई जलविद्युत प्रकल्प, ई जलसिंचनाचा विकास। याचं उत्तर आहे आ कागदाचा लगदा। प्रश्न क्रमांक 10 आहे लोह खनिज खाण क्षेत्राचा प्रदेशावरील परिणाम। अ कृषी उद्योग, आ खनिज प्रक्रिया उद्योग, ई कापड उद्योग, ई कागद उद्योग। याचं उत्तर आहे खनिज प्रक्रिया उद्योग। प्रश्न क्रमांक 11 आहे भूगोलातील शिलावरणाशी संबंधित अभ्यास घटक। पर्याय बघा अ सागर, आ भूजल, ई प्रावरण, ई समुद्र पातळी। याचं उत्तर आहे ई प्रावरण। प्रश्न क्रमांक 12 आहे रोमन तत्ववेत्ते स्ट्रॅबो यांनी लिहिलेला भूगोल ग्रंथ। अ जिओग्राफी, आ जिओग्राफिका, ई केस पिरियडस, ई भूगोल शब्दकोश। याचं उत्तर आहे आ जिओग्राफिका। प्रश्न क्रमांक 13 आहे भूगोलातील वातावरणाशी संबंधित अभ्यास घटक। अ तपांबर, आ सरोवरे, ई पठार, ई उतार। याचं उत्तर बघा अ तपांबर हे याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे प्राकृतिक भूगोलाच्या शाखा। अ राजकीय भूगोल, आ हवामानशास्त्र, ई आर्थिक भूगोल, ई सामाजिक भूगोल। याचं उत्तर आहे आ हवामानशास्त्र। प्रश्न क्रमांक 15 आहे वर्तणूक भूगोलाशी संबंधित असणारा विषय किंवा विद्याशाखा। अ समाजशास्त्र, आ मानसशास्त्र, ई अर्थशास्त्र, ई राज्यशास्त्र। याचं उत्तर आहे आ मानसशास्त्र। प्रश्न क्रमांक 16 आहे भूगोलातील जीवावरणाशी संबंधित घटक। अ आर्द्रता, आ सागर तळरचना, ई अन्न साखळी, ई खडक निर्मिती। याचं उत्तर आहे ई अन्न साखळी। प्रश्न क्रमांक 17 आहे मानव निसर्गावर ताबा मिळवू शकतो हा दृष्टिकोन। अ निसर्गवाद, आ वांशिकवाद, ई संभाव्यवाद, ई भाषिकवाद। याचं उत्तर आहे ई संभाव्यवाद। प्रश्न क्रमांक 18 आहे मानवी भूगोल शाखा। अ भूरूपशास्त्र, आ मृदा भूगोल, ई आर्थिक भूगोल, ई हवामानशास्त्र। मानवी भूगोल शाखा बघा ई आर्थिक भूगोल हे याचं उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 आहे सुदूर संवेदन भूगोलाशी संबंधित विषय किंवा विद्याशाखा। अ संख्याशास्त्र, आ भूगणितशास्त्र, ई अभियांत्रिकी, ई हवामानशास्त्र। याचं उत्तर आहे ई अभियांत्रिकी। त्यानंतर 20 क्रमांकाचा प्रश्न आहे उत्पादन खर्च GDP या भौगोलिक संकल्पना असलेला अन्य विषय किंवा विद्याशाखा। अ समाजशास्त्र, आ अंकगणित, ई अर्थशास्त्र, ई विज्ञान। याचं उत्तर आहे ई अर्थशास्त्र। अशा पद्धतीने आपण 20 प्रश्न अचूक किंवा बरोबर घटक ओळखा याचे काढलेले आहेत। त्यामुळे प्रकरण क्रमांक 7 वरती 10 आहेत, प्रकरण क्रमांक 8 वरती 10 प्रश्न आहेत। आता यानंतर प्रकरण क्रमांक 7च्या खाली आपल्याला अचूक गट ओळखा म्हणून 2 प्रश्न दिलेले आहेत। त्यातला पहिला प्रश्न कसा आहे बघा। आता या ठिकाणी आपण जी प्रश्न उत्तरे बघत होतो तो प्रश्न होता अचूक किंवा बरोबर घटक ओळखा बघा। आणि आपल्याला भूगोल पाठ्यपुस्तकात काय दिलेलं आहे अचूक गट ओळखा।
मग आता अचूक गट ओळखा असा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला डायरेक्ट 5 मार्कासाठी येऊ शकत नाही. तर ह्या जो प्रश्नाचा समावेश आहे तो समावेश हा दिलेल्या सूचनेनुसार विधाने पूर्ण करा हा जो 5 गुणांसाठी ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न आहे त्याच्या अंतर्गत या प्रश्नाचा समावेश हा 1 गुणासाठी होऊ शकतो. मग त्यामध्ये तुम्हाला वरती प्रश्न दिला जाईल, खालील अचूक गट ओळखा आणि 4 गट दिले जातील. ते 4 गट हे आपल्याला 4 गटापैकी जो यातला अचूक म्हणजे बरोबर जो गट आहे तो ओळखायचा असतो. मग आता यामध्ये काय केलं जातं, अ गट, ब गट, क गट आणि ड गट असे 4 गट असतात आणि प्रत्येक गटामध्ये एक एक जे विधान आहे किंवा जो क्रमांक आहे तो चूक असतो आणि असा एक गट असतो की त्यामध्ये 4च्या 4 जे क्रमांक असतात ते बरोबर असतात. मग ज्या गटामध्ये 4 क्रमांक बरोबर आहेत तो जो गट आहे तो गट खाली आपण उत्तर म्हणून लिहायचा असतो. मग आता या प्रश्नात जर विचार केला तर याचा अचूक गट ह्या कोणता आहे बघा. पहिल्यांदा बघण्या अगोदर आपण काय काय दिले बघूया. अ गटामध्ये काय दिले बघा, सातपुडा, दख्खन, आल्प्स, रॉकीज. आता हा गट बरोबर आहे का, तर या ठिकाणी बघा सातपुडा पर्वत आहे, आल्प्स पर्वत आहे, रॉकीज पर्वत आहे, म्हणून दख्खन काय आहे, पठार आहे, म्हणजे हा गट बरोबर नाही. परत क गट बघा, इकडचा आपण क गट बघूया. एक थरचे, परत दुसरा सहारा, तिसरं हिमालय, चौथा गोबी. ह्यामध्ये बघा थर वाळवंट आहे, सहारा वाळवंट आहे, गोबी वाळवंट आहे आणि हिमालय पर्वत आहे, म्हणजे या ठिकाणी एक चूक आहे, म्हणजे हा गटसुद्धा बरोबर नाही. त्यानंतर बघा या ठिकाणी हे बघूया आपण, ब गट यवतमाळ, अमरावती, सोलापूर, बृहन्मुंबई. यामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी जिल्हे आहेत. बृहन्मुंबईमध्ये 2 जिल्हे आहेत, मुंबई उपनगर, मुंबई शहर. हा गटसुद्धा चूक आहे. परत आपण ड गट बघूया. त्यामध्ये बघा एक मराठवाडा, दुसरा आहे खानदेश, तिसरा आहे विदर्भ आणि कोकण. आता हे सगळे प्रदेश आहेत, हे सगळे प्रदेश बरोबर आहेत, म्हणून याचं जे उत्तर आहे ते उत्तर ड हा जो गट आहे तो बरोबर आहे. पण आपल्याला खाली पूर्ण असं लिहावं लागेल, क्रमांक 1 गट ड आणि ह्याचे 4 पर्याय खाली लिहायचे. 1 मराठवाडा, 2 खानदेश, 3 विदर्भ, 4 कोकण. अशा पद्धतीने पूर्ण गट जो बरोबर आहे तो खाली उत्तरामध्ये लिहायचा आहे. तुम्हाला कशा पद्धतीनं अचूक गट ओळखा हा जो प्रश्न कसा सोडवायचा आहे ते सांगितलेलं आहे. आता आपण यामध्ये दुसरा जो प्रश्न दिलेला आहे तो बघूया. बघा या ठिकाणी क्रमांक 2 आहे, यामध्ये सुद्धा अ, ब, क आणि ड हे गट दिलेले आहेत. यामध्ये अ गटामध्ये मैदाने, सरोवरे, पर्वत, पठारे. यामध्ये सरोवरे हा चुकीचा घटक आहे. त्यानंतर ब बघा वायुदाब, नद्या, तापमान, आर्द्रता. यामध्ये नद्या हा जो घटक आहे तो चुकीचा आहे. क गटामध्ये बघा विषुववृत्तीय वने, काटेरी वने, सुंदरी वने, पानझडी वने. हा जो गट आहे तो गट बरोबर आहे. या ठिकाणी बघा ड गट चुकीचा आहे, कारण मासेमारी, लाकूडतोड, शेती आणि बेकरी. बेकरी हा जो व्यवसाय आहे तो द्वितीयक आर्थिक क्रियामध्ये आहे आणि वरचे जे 3 आहेत ते प्राथमिक आर्थिक क्रियामध्ये आहेत, म्हणजे हा गटसुद्धा पूर्ण बरोबर नाही. म्हणजे गट क्रमांक क हा जो आहे तो गट बरोबर आहे. मग खाली हा गट लिहून घ्यायचा, क्रमांक 2 टाकायचा, गट क विषुववृत्तीय वने, काटेरी वने, सुंदरी वने, पानझडी वने. अशा पद्धतीने 2 प्रश्न हे प्रकरण क्रमांक 7 प्रदेश आणि प्रादेशिक विकास याच्या खाली दिलेले आहेत. आता त्यानंतर एक प्रश्न हा प्रकरण क्रमांक जे शेवटचा आहे भूगोल, स्वरूप आणि व्याप्ती त्या ठिकाणी सुद्धा दिलेला आहे. आता त्यामधला जो प्रश्न क्रमांक 1 आहे, एकच विधान आहे त्या ठिकाणी हे. त्यामध्ये अ गटामध्ये बघा भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, जैवभूगोल, ऐतिहासिक भूगोल. यामध्ये ऐतिहासिक भूगोल हा चुकीचा आहे. त्यानंतर पर्यटन, वन संवर्धन, वन्य प्राणी संवर्धन, संस्कृती संवर्धन. या ठिकाणी बघा आपल्याला संस्कृती संवर्धन हा वेगळा आहे आणि इतर 3 निसर्गाशी निगडीत आहेत, किंवा पर्यटन हा सुद्धा वेगळा आहे, हा गट चुकीचा आहे. ड गट बघा राजकीय भूगोल, प्राकृतिक भूगोल, लोकसंख्या भूगोल, आर्थिक भूगोल. या ठिकाणी राजकीय, लोकसंख्या आणि आर्थिक हे मानवी भूगोलाशी निगडीत आहेत आणि प्राकृतिक भूगोल हा वेगळा आहे, हा गट चुकीचा आहे. ब गट जो आहे नकाशास्त्र, सर्वेक्षण, माहिती संकलन, GIS, GPS हे सगळे बरोबर आहेत. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते उत्तर गट क्रमांक ब नकाशाशास्त्र, सर्वेक्षण, माहिती संकलन, GIS, GPS
हे उत्तर याचं बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण अचूक गट ओळखा हे सुद्धा बघितलेले आहेत. आता यानंतर आपल्याला सरावासाठी 2 प्रश्न दिलेले आहेत. आता हे 2 प्रश्न कोणकोणते आहेत बघा. हे प्रश्न जे आहेत ते अचूक किंवा बरोबर घटक ओळखा यासाठी आहेत, हे लक्षात ठेवा. घटक ओळखासाठी प्रश्न क्रमांक 1 आहे, प्रादेशिक विकास सर्वाधिक होण्यासाठी सर्वात महत्त्वाची आर्थिक क्रिया. अ प्राथमिक आर्थिक क्रिया, आ द्वितीयक आर्थिक क्रिया, ई तृतीयक आर्थिक क्रिया, ई चतुर्थक आर्थिक क्रिया. परत प्रश्न क्रमांक 2 आहे, रोमन तत्ववेत्ते स्ट्रॅबो यांनी लिहिलेला भूगोल ग्रंथ. अ जिओग्राफी, आ जिओग्राफिका, ई गेस पिरियडस आणि ई भूगोल शब्दकोश. तुम्हाला आता याची प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी दिली जाणार नाहीत. तुम्ही याची प्रश्नाची उत्तर शोधायची आहेत, लिहायची आहेत. आणि जर उत्तर नाही आली तर कमेंट्समध्ये विचारा, तुम्हाला या 2 प्रश्नांची उत्तरे सांगितली जातील. पुन्हा भेटू पुढच्या एका दर्जेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.